आणि तोच जितेश भंडारी इन ऍक्शन मध्ये हरीश भंडारीची साथ चांगली द्यावी लागेल त्याला. विचार केला तर ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघ देखील तितक्या ताकदीचा संघ आहे. आणि विचार केला तर नक्षत्र ज्युनियर चौदरपाडा संघ देखील तितक्या ताकदीचा आहे. या दोन संघांमधनं जो संघ विजय होईल तो मात्र आज सेमी फायनल मध्ये धडक मारणार आहे. मकरंद स्पोर्ट्स मुठबाल संघाची दोन हात करणार आहे. चला क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्या कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. अजून एक सेमीफायनलची मॅच देखील खेळवायची आहे. सलामीचे दोन फलंदाज 360 हरेश भंडारी आणि त्याच्या सोबतीला हार्ड हिटर जितेश भंडारी. गोलंदाजीच्या तोपखान्यातून ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाच्या माध्यमातून संकेत पाटील पॉवर प्लेच्या षटकामध्ये जोडला जाईल. एक विस्फोटक गोलंदाज, वेगवान गतीचा गोलंदाज आहे. या स्पर्धेमध्ये जबरदस्त परफॉर्म केलाय, प्रभावित केलाय सर्व प्रेक्षकांना आणि पाठीराख्यांना देखील. यष्ट्यांच्या मागे आपल्याला मास्टर ब्रेन ऑफ ग्रीष्मा 11 आमनेपाडा गुणेश पाटीलला पाहायला मिळेल. गुणेश पाटील एक विस्फोटक बॅटर देखील आहे. दोन्ही आमचे ऑफिशियल पंच मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेत. एका बाजूने मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये साजिद लाला आणि स्क्वेअर लेग पंच आमचे महेंद्र भावर सर. थर्ड पंच तिसरे पंचांच्या भूमिकेमध्ये उमेशजी केने सर आहेत. टेक्निकल टीम आमची सज्ज होते. प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण थेट लाईव्ह ऑनलाईन स्वरूपात आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहताय घरबसल्या आणि मोबाईल स्क्रीनवर देखील पाहताय. त्या तमाम प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत असेल. माझ्या समेत समालोचक भिवंडी कोकसे योगी सर, योगेश पाटील सर आहेत. गोड आवाज त्यांचा आपण ऐकताय. या संपूर्ण स्पर्धेमध्ये 4 चांद लावलेत स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनी. आणि डीजे मास्टरचं देखील कौतुक करावं लागेल. नाव माहीत नाही नक्की जबरदस्त आमच्या आवाजाची काळजी घेतली, मंत्रमुग्ध केले. सकाळच्या सत्रापासून अनेक संगीतांची मेजवानी प्रेक्षकांसाठी घेऊन आलेत. एका अपेक्षा एक चांगली संगीत डीजे ओमकार आहेत. पहिला चेंडू, दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक, खूप खूप शुभेच्छा या मॅच साठी. पहिल्या चेंडूवर स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर कटचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅट मध्ये तेवढा चांगला कनेक्शन पाहायला मिळाला नाही. एक धाव मिळतीये आणि एका धाबेच्या मदतीने आता चौदरपाडा संघाचा अकाउंट ओपन झालाय आणि अकाउंट ओपन होतं हरीशचं देखील. हरीशने तिन्ही मॅच मध्ये जबरदस्त फलंदाजी केली. पहिल्या मॅच मध्ये थोडासा स्वस्तात बाद झाला होता, परंतु तेव्हा थोडस समीकरण देखील थोडं सोपं होतं. दुसऱ्या मॅच मध्ये दमदार कामगिरी केली आणि तिसरी मॅच LBW ची अपील केली होती, जोरदार अपील केली होती, परंतु पंचांनी सांगितलं की लाईन मिस करतोय, पिचिंग चुकीची होती. आपण पाहत असतो की लेग स्टंपवर जेव्हा चेंडू पिच होतो तो ब्लाइंड स्पॉट असतो बॅट्समन साठी आणि म्हणूनच जेव्हा लेग स्टिकच्या बाहेर पिचिंग होते तेव्हा LBW च्या स्वरूपात फलंदाजाला बाद दिला जात नाही. ऑफ स्टिक वर पिचिंग असणं खूप महत्वाचं आहे. पुन्हा एकदा संकेत पाटील ओव्हर द लाईन. स्विचिटचा प्रयत्न केला होता, प्रयत्न मात्र अनसक्सेसफुल ठरलाय. हा वेगवान गतीचा गोलंदाज आहे. प्रचंड वेगाने आपल्या गतीसाठी, आपल्या अचूक टप्प्यासाठी जाणला जातो संकेत पाटीलला. सातत्याने पॉवर प्लेची जी जबाबदारी आहे ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघासाठी ती कित्येक वर्ष पार केली आहे आणि पूर्ण पाडली आहे जबाबदारी. गतीचा महारथी, एक्सप्रेस ऑफ आमनेपाडा असं म्हणायला हरकत नाही संकेत पाटीलला. पुढचा बॉल संकेत पाटील, राईट आर्म ओव्हर द स्टंप्स, पंचांच्या डाव्या बाजूने.
यावेळी देखील चांगला चेंडू, चारी मुंड्या चित करतोय हरीश भंडारीला. ज्या पटक्यांसाठी जाणला जातोय त्या पटक्यांची मुभा दिली जात नाही. पूर्णपणे जखडून ठेवलं या पहिल्या षटकामध्ये. अतिरिक्त गती प्रदान करतो आपल्या गोलंदाजीमध्ये. इताडे संघाच्या गोलंदाजांवर हावी झाला होता हरीश भंडारी, परंतु इथे ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाकडे तेवढी चांगली गोलंदाजी आहे आणि चांगल्या गोलंदाजी बॉलिंग अटॅकने उतरलाय. आमनेपाडा संघ दाखवतोय मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. लाईन पाहावी लागेल. साजिद लाला सरांच्या आत समांतर झाले कारण चेंडू आहे अवांतर. धाव संख्या या अवांतरच्या स्वरूपामध्ये 3 वर जाऊन पोहोचली आहे. चेंडू झाले 4. 4 चेंडू 3 धावा. संत गतीने धावफलक पुढे जात आहे. खऱ्या अर्थाने धावसंख्येवर रोख लावलाय, अंकुश साधलंय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा संकेत. यावेळी देखील चांगला चेंडू. 5 चेंडू झालेत आणि मात्र 3 धावा खर्च केल्या संकेत पाटील न. एसटीएनच्या मागे मास्टर ब्रेन खऱ्या अर्थाने गुणेश पाटील प्रत्येक चेंडूवर क्षेत्ररक्षण कशा पद्धतीचा आणि कशा प्रकारचा चेंडू पडायला हवा होता ती नक्कीच सूचना गोलंदाजाला तो देतोय. यावेळी स्लॉट मध्ये होता चेंडू. क्षेत्ररक्षक आहे. धावसंख्येचा दबाव आणि पहिला मोठा धक्का लागलाय नक्षत्र ज्युनियर स्पोर्ट्स चौदारपाडा टीमला. ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघासाठी संकेत पाटील काय जबरदस्त गोलंदाजी राहिली. 1 विकेट घेऊन मात्र 3 धावा खर्च केल्यात. न्यू बॅटर आदित्य भंडारी इनट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. कौतुक करावं लागेल ते नक्षत्र चौदरपाडाचं, कारण जितेश भंडारीवर तो विश्वास दाखवलाय. 2 सामन्यामध्ये आतापर्यंत काय मोठी मजल मारता आली नाही जितेश भंडारीला, परंतु संघाने तरी देखील विश्वास दाखवलाय आपल्या प्लेयरला बॅक करण्यासाठी. आणि हे खूप महत्त्वाचं असतं. आपल्या प्लेयरला आपण संधी दिली पाहिजे आणि तीच संधी पुन्हा एकदा जितेश भंडारी दिलाय. परंतु या संधीचं सोनं करता येईल का? 12th मॅन म्हणून राम भंडारी इथे उपस्थित आहेत. खूप टक लावून त्यांनी हा सामना पाहिलाय. प्रत्येक चेंडूवर त्यांची रिॲक्शन मला ऐकायला मिळते. आता नजरा असतील जितेश भंडारीवर. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज जयेश काकडे, जबरदस्त खेळाडू आहे जयेश काकडे. फिंगर रोल समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे आणि क्षेत्ररक्षकाच्या हातामधून चेंडू निसटतोय. जितेश भंडारीला जीवन दान मिळतंय तिथे. 2 धावा एकवटल्यात. या 2 धावांच्या मदतीने धाव फलकावर आता 5 धावा झळकल्यात. पूर्णपणे दगाऊट शांत आहे. स्मशान शांतता, भयान शांतता दगाऊट मध्ये पाहायला मिळते चौदरपाडा टीमच्या. आई कालूबाई चषक 2025 क्वार्टर फायनल नंबर 2. समोरच्या दिशेने फटका सुरेख क्षेत्ररक्षक येतो. यावेळी देखील त्या दिशेने मला तरी असं वाटलं की मैदानाच्या आतमध्ये मागच्या चेंडूचा ऍक्शन रिप्ले प्ले केलाय की काय. तोच क्षेत्ररक्षक, तोच स्ट्रोक, तोच गोलंदाज आणि तोच इलाका चूज केला होता, परंतु रिझल्ट देखील तोच पाहायला मिळतोय. यावेळी क्षेत्ररक्षक चेंज होईल का तिथून, आणि धावा देखील त्याच मिळाल्या. मागच्या चेंडूवर देखील 2 धावा. तोच क्षेत्ररक्षक होता, तोच फलंदाज, तोच गोलंदाज, तेच क्षेत्र निवडलं होतं आणि तोच रिझल्ट देखील पाहायला मिळतोय. वेलकम असेल मकरंद स्पोर्ट्स मुठवाल संघाचं. वॉर्मअप आपण जारी ठेवा, कारण या 2 संघामधनं एक संघ आपल्याशी 2 हात करणार आहे. बॅटिंग करणारा संघ की गोलंदाजी करणारा संघ ते सांगणं या घटिकेला थोडंसं कठीण असेल. समोरच्या दिशेने यावेळी फटका सुरेख आहे. इनफिल्डला बीट करून चेंडू चालला आहे.
स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक फेकी चांगली आणि एकच धाव मिळते. त्या एका धावेच्या मदतीने धावफलक आता आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळत आहे. टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण पाहू शकता धाव संख्या झाली आहे एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 8 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. ओव्हर द लाईन पंचाच्या डाव्या बाजूने पुन्हा एकदा यावेळी फटका सुरेख गॅप मध्ये चेंडू आउटफील्ड. लेट्स प्ले. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. पंचांना विनंती असेल माफ करा जे लाईव्हच्या माध्यमातून प्रेक्षक वर्ग जोडले गेलेत त्यांची आम्ही माफी मागतो कारण तसा टेक्निकल इश्यू आला होता आणि म्हणूनच आम्ही सामना थोडासा थांबवून ठेवला होता. जिथे सामना थांबला होता तिथूनच आम्ही आता सुरुवात करतोय पुन्हा एकदा. पाचवा चेंडू घेऊन गोलंदाज जयेश काकडे पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळी चांगला फटका स्क्वेअर लागचा इलाका खुला सोडला होता आणि त्याचा वापर केला. येतोय हा चौकार. रूप धारण करतोय. संकट मोचन हनुमान म्हणून कामगिरी करतोय. सध्याच्या घडीला संघ अडचणीत सापडलाय आणि अडचणीत सापडल्यानंतर आदित्य भंडारी उभा राहिलाय. खोदून काढलाय चेंडूला. खोदून काढण्याचा प्रयत्न झाला होता परंतु खोदून काढले शकले नाही आणि तिथे डॉट बॉल येतोय. डॉट बॉलच्या स्वरूपात मात्र आणि मात्र 8.00 सरासरीने 16 धावा. अजून 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. अजून हेमंत भंडारीचं येणं बाकी आहे. युवराज भंडारीचं येणं बाकी आहे. अजयचं येणं देखील बाकी आहे. बॅटिंग मध्ये भरपूर डेप्थ आहे चौदरपाडाच्या परंतु गोलंदाजीमध्ये देखील धारदार गोलंदाजीसाठी जाणला जातो ग्रीष्मा 11. आमनेपाडा संघ विचार केला तर गोलंदाजीची तोफखाना आहे आणि त्या तोफखान्यातून एकापेक्षा एक जबरदस्त गोलंदाज बाहेर पडलेत. क्षेत्ररक्षणाचा जर विचार केला तर लॉंग ऑन आणि लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. काव शेप मध्ये आपण स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक बघतोय आणि बाकीचे क्षेत्ररक्षक आपण इनफील्ड मध्ये पाहतोय. पहिला चेंडू यावेळी भीमर असेल. फुलटॉस होता परंतु त्या फुलटॉसचा करपूस समाचार जितेशला उचलता आलेला नाहीये. एक धाव 1+1 मिळेल आणि नेक्स्ट बॉल आता फ्री हिट पाहायला मिळू शकतो. नक्कीच उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू असणार आहे फ्री हिट. स्वीपर कव्हरला देखील क्षेत्ररक्षक आहे. पॉइंटला एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. शॉर्ट कव्हरला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला देखील एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. आता एक क्षेत्ररक्षक आदित्य भंडारी ऑन स्ट्राइक. एक क्षेत्ररक्षक स्वीपर कव्हरचा आतमध्ये बोलावला आता आदित्य भंडारीसाठी कारण आदित्यचा रेंज जो आहे तो ऑन साइडला जास्त आहे म्हणूनच कुठेतरी ते क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. हा चेंडू सुरेख आहे. फुटवर्कचा वापर पाहायला मिळत नाही तिथे. जकडून ठेवला अंतिम चेंडूवर. नक्कीच अजून विचार केला तर तिसऱ्या षटकातील 5 चेंडू शिल्लक आहेत. फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. एक्झॅक्टली क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू आपल्याला विसावताना पाहायला मिळतोय. एका धावेने आता स्ट्राइक जितेश भंडारीकडे जाऊन पोहोचले. जितेश भंडारीचं फॉर्म मध्ये येणं खूप गरजेचं आहे. इन फॉर्म बॅटर आदित्य भंडारी नॉन स्ट्राइक एंडवर आहे आणि हरेशला कुठेतरी दगावटला पाठवून दिलाय आणि आता पूर्णपणे जबाबदारी जितेश भंडारीच्या खांद्यावर आहे. संपूर्ण या स्पर्धेमध्ये बॅट शांत राहिले जितेशची. या मॅच मध्ये महत्वाची बॅटिंग आहे आणि बॅटिंग करावी लागणार आहे. स्लॉट मध्ये आहे क्षेत्ररक्षक. चेंडू खाली जज करतो आणि
सोपा झेल इथे टिपलाय आणि फलंदाज जितेश भंडारीला आता डगआउटला परतावं लागतंय. 3 चेंडू 19 धाबा. न्यू बॅटर 4 मैदानाच्या आतमध्ये हेमंत भंडारी आलाय. बंधुत्वाची जोडी मागच्या मॅच मध्ये देखील कमाल केला होता दोन्ही फलंदाजांनी. आदित्य भंडारी आणि हेमंत भंडारी या दोन्ही फलंदाजांवर आता पूर्णपणे दारोमदार असेल. कारण यानंतर बॅटिंग आहे, युवराजचं येणं अजून बाकी आहे, परंतु हे दोन फलंदाज खूप महत्वाचे असतील. पटका सूर्य के अलॉंग दी कार्पेट मैदानाला गुदगुल्या करतोय चेंडू. एकच धाव येते. एकच्या मदतीने धावफलक आता आपल्याला 20 या धावसंख्येवर पाहायला मिळते. मल्टिपल धावा बनवाव्या लागतील प्रत्येक चेंडूवर. चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. मोठी धावसंख्या उभारणं खूप गरजेचं आहे. 40+ जाणं नक्कीच महत्वाचं असेल, कारण किमान फायटिंग टोटल सेट करावी लागेल या मॅच मध्ये जर फाईट द्यायची असेल तर. बॅटची एज लागली, लीडिंग एज होती. एक धाव मिळते. स्ट्राईक आता हेमंत कडे जाऊन नाव पोचले. हेमंत रिस्क घेणार नाही, कारण पहिल्या मॅच मध्ये आदित्य भंडारीनेच कुठेतरी बाद केलं होतं हेमंतला. नॉनस्टॉक एंड वरनं धावत आला होता आणि विकेट सॅक्रिफाय केली होती ती हेमंत भंडारीनं. धावचीच्या स्वरूपात बाद झाला होता. तशा चुका या मॅच मध्ये टाळण्याचा प्रयत्न करतील चौदरपाडा संघाचे फलंदाज. फटका सूर्य काय शॉर्ट आर्म पुल, पॉवरफुल अँड सक्सेसफुल, वंडरफुल, ब्युटिफुल. चेंडू सीमा पार. हेमंतच्या बॅट मध्ये येतोय षटकार. काय जबरदस्त फटका होता. आसमानी टोला, ताकदीचा वापर, खरपूस समाचार घेतला त्या चेंडूचा आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे 27 धावा. 3 षटकांचा खेळ संपला. 9.00 च्या सरासरीने 27 धावा कुठून काढल्या चौदरपाडा संघाच्या फलंदाजांना. आता अंतिम षटकामध्ये 15+ जाण्याचा नक्कीच प्रयत्न करतील. हरेश भंडारी पाणी घेऊन आलाय, परंतु नक्कीच खूप मोठा कानमंत्र देऊन जाईल तिथे. पाण्याचं निमित्त साधून कुठेतरी दोन्ही फलंदाजांच्या कानामध्ये आता ते मंत्र फुकले असतील आणि सांगितलं असेल की कशा पद्धतीने कोणत्या साईडला आणि कोणत्या चेंडूवर आक्रमण करायचं आहे. चेंडू शिल्लक 6 आणि 6 चेंडूमध्ये किती धाबा येतील. स्ट्रायकिंग एंडवर आदित्य भंडारी. आदित्य भंडारीने चौकार लगावलेत या सामन्यामध्ये देखील. चौकारांसाठी जाणला जातो, मोठ्या फटक्यांसाठी त्याने स्वतःची ओळख निर्माण केली आहे. क्षमता ठासून ठासून भरली आहे, परंतु संघ अडचणीत सापडलाय. इथून 15+ धावा चांगल्या मजबूत स्थितीमध्ये जाईल चौदरपाडा संघ आणि इथून एखादी मोठी विकेट मी म्हणेन ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघ या मॅच मध्ये आपली पकड जमावेल. जर जास्त धाबा या सामन्यामध्ये उभारू शकले नाही तर वन साइडेडली हा सामना ताफ्यामध्ये जाईल आमनेपाडा संघाच्या. कारण गुणेश पाटील सारखा एक विस्फोटक फलंदाज आमनेपाडा संघामध्ये. गुणेश पाटील कडे लक्ष भेदलं जाईल जेव्हा सेकंड इनिंग मध्ये तो बॅटिंगला येईल. चांगला चेंडू पडल्यानंतर यष्ट्यांच्या भरून निघून गेला. रडार मध्ये आला नव्हता चेंडू.
ब्लॉक होलचा वेध घेतला होता. चेंडू पडल्यानंतर यष्ट्यांच्या वरनं निघून गेला. असं वाटलं होतं की कदाचित यष्ट्या देखील उद्ध्वस्त झाल्या असत्या. हिम्मतने तिथून सांगितलं देखील असेल. अटॅकिंग गोलंदाजी होते, बचावात्मक गोलंदाजी केली जात नाही. हे खूप दृश्य चांगलं आहे. समोरच्या दिशेने फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे डायरेक्ट हिट लागला नाही, परंतु एक धाब येते. 4 चेंडू शिल्लक आहेत. धाव संख्या 28. गोलंदाज स्वप्नील आलाय. स्वप्नीलला डेडिकेट केली होती मागची मॅन ऑफ द मॅच, कारण चांगली गोलंदाजी देखील राहिली होती स्वप्नीलची मागच्या मॅच मध्ये. महत्वाचे मोरे टिपले होते. इकॉनॉमिकल षटक हाताळलं होतं. खोदून काढण्याचा प्रयत्न, तिथे काय घडलं? डायरेक्ट हिट लागेल का? डायरेक्ट हिटची गरज होती. तेव्हाच फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद झाला असता. यष्टी रक्षक होते गुणेश, आणि गुणेशच्या हातामध्ये चेंडू आल्यानंतर जेव्हा डायरेक्ट हिट मारलं गुणेशने, तेव्हा आदित्य सेफ क्रीज मध्ये पोहोचला होता. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धाव संख्या झाली आहे 29-29. 3 चेंडू खूप महत्वाचे दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातनं. क्रुशियल मोमेंट मध्ये मॅच. फुटवर्कचा वापर केला, जाल्यामध्ये अडकवलं. बॅटची आउटसाइड एज लागली. यष्ट्यांच्या मागे मास्टर ब्रेन गुणेश पाटील होता, आणि आणखी एक मोठ्या फलंदाजाला आता तंबूचा असा दाखवलाय. आणखी एक धक्का लागलाय नक्षत्र ज्युनियर चौधरपाडा टीमला. न्यू बॅटर युवराज भंडारी आलाय मैदानाच्या आतमध्ये. युवराजने मागच्या मॅच मध्ये एक षटका ठोकला होता. क्षमता ठासून ठासून भरले. 6 सीटर ऑफ चौदरपाडा. युवराज भंडारी ऑन स्ट्राईक आहे. महत्वाचा चेंडू असेल, खूप महत्वाचा चेंडू आहे या मॅच मध्ये. समोरच्या दिशेनं बॉलर बॅक ड्राईव्ह, चांगला फटका अलॉंग दी कार्पेट. एकदा पुन्हा दुसरीचा प्रयत्न, धावचीची संभावना आणि विकेटचं पतन. न्यू बॅटर रोहन डाकी. लास्ट टू गो, अंतिम चेंडू आहे. स्ट्रायकिंग केल्यावर हेमंत भंडारी. फसलाय, फटका फसलाय. स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न होता, अनसक्सेसफुल प्रयत्न. आणि तिथे रोहन डाके आपली चतुराई थोडीशी दाखवतोय, परंतु चतुराई कामाला येणार नाही. एक धाब येते. एका धाब्याच्या मदतीने धावफलक आता आपल्याला 4 षटकांच्या अखेरीस 30 धाबांवर पाहायला मिळतोय. 31 आणि विजयासाठी 32 धाबांची गरज येणाऱ्या 24 चेंडू मध्ये ग्रीष्मा 11 आमनेपाडा टीमला. जबरदस्त खेळ राहिलाय गोलंदाजीच्या माध्यमातून. आमनेपाडा संघाने आज काय वाखाणणे जोग्य कामगिरी केली आहे. सुंदर खेळ राहिलाय. नक्कीच काही देणगीदार आहेत ज्यांनी आपल्या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य केलंय. विचार केला तर मॅन ऑफ द मॅचच्या ज्या ट्रॉफीज आहेत ते आपल्याला लाभल्यात पुष्कर भंडारी साहेबांच्या माध्यमातून. सदस्य आहेत लोणाड गावचे, आणि त्यांच्या माध्यमातून त्या ट्रॉफीज आपल्याला लाभल्या आहेत. त्यासोबत सन्मान चिन्ह जे आहेत ते गजानन ढोले साहेब यांच्या स्मरणार्थ राणा ढोले यांच्याकडून लाभलेले आहेत. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच एनर्जी ड्रिंक हेल रुपेशजी रणदीपी साहेबांच्या माध्यमातून आपल्याला लाभलंय. उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाजाची जी ट्रॉफी आहे ती देवीदास थले लोणाड गावचे उद्योजक त्यांच्या माध्यमातून लाभले. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज ट्रॉफी सुलाबाई म्हात्रे यांच्या स्मरणार्थ केतन म्हात्रे गुंदवली यांच्या माध्यमातून लाभले. बेस्ट फिल्डर ट्रॉफी आहे शूज विधी ज्ञानेश्वर मुकादम यांच्या माध्यमातून देखील आपल्याला लाभलाय.
बेस्ट बॉलरसाठी शूज जे आहेत ते आतिश डोंगरे साहेबांच्या माध्यमातून, बेस्ट बॅटर जे शूज आहेत आपल्याला ते आतिश डोंगरे, आणि बेस्ट बॅटरसाठी जे आहे बॅट एस एस स्पोर्टची बॅट आहे ती सोपन तिस्कर एस एस स्पोर्टची बॅट आहे. स्वतः ते करता धरतायत एस एस स्पोर्टचे, आणि त्यांच्या माध्यमातून आपले त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज कूलर एअर कूलर जे आपल्याला ती रवी भोईर लोणार गावचे उद्योजक आहेत त्यांच्या माध्यमातून आपले. त्याच पद्धतीने सुरेश चौधरी मंडप डेकोरेटर्स त्यांचं विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी आपल्याला लाभलंय. या सर्व मान्यवरांचा आम्ही पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतोय. आणि जाऊयात आता मॅचच्या दिशेने. सामना सुरू आहे. चौतरपाडा बनाम आमनेपाडा या दोन संघामध्ये क्वार्टर फायनलची लढत, आणि कॉम पॅनल मध्ये छोटासा बदल आपण घडून आणतोय. या ऐकूयात या सेकंड इनिंग मध्ये एक गोड आवाज योगी सर यांना. थँक्यू सो मच. धन्यवाद ओमी सुतार. चांगला खेळ पहिल्या इनिंग मध्ये आपल्याला ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाच्या वतीने पाहायला आपल्याला. याचं कारण 4 षटकांमध्ये प्रतिस्पर्धी संघाला 31 धावसंख्येपर्यंत मात्र रोखलं गेलं, आणि 32 धावांचा आता मात्र इथे लक्ष असेल आमनेपाडा संघासमोर. त्या धावांचा पाठलाग करण्याकरता गुणेश पाटील आणि त्याच्या सोबतीला पाहू शकाल संदीपला मात्र त्या ठिकाणी पाठवलेलं आहे. या सामन्यामध्ये परत राजकुमार पाटील सुद्धा मात्र जॉईन झालाय. म्हणजे बॅटिंगची आता जी बाजू आहे ती आता मात्र कुठेतरी आपल्याला मजबूत पाहायला मिळते ग्रीष्मा आमनेपाडा संघाची. परंतु हे सुद्धा विसरून चालणार नाहीये की ज्युनियर नक्षत्र चौदरपाडा संघासाठी बॉलिंग अटॅक चांगला आहे. लक्ष मोठंही नाहीये, लक्ष छोटंही नाही, परंतु फायटिंगसाठी मात्र चांगला आकडा इथे मात्र उभारलाय. मॅचला मजा येऊ शकेल. निर्दोष जाधव यांच्याकडे सुद्धा मात्र ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचं करू आपण हार्दिक स्वागत. पहिल्या चेंडू रिवर्सचा फटका. ऐसा लग रहा है कि गुणेश पाटिल ने पुष्पा एक बार नहीं, 2 बार नहीं, 3 बार देखा होगा, और उसको वो डायलॉग मालूम होगा, कुछ भी होने दे साला, ये शॉट खेलेगा ही मैं, झुकेगा नहीं साला. प्रॉपर कनेक्शन. पहिला चेंडू, आणि किती आत्मविश्वासाने तो मात्र फटका त्यांनी खेळलाय. आपण अनेकदा पाहतो की एखादा फलंदाज हा फटका जरूर खेळण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्यासाठी तो खेळपट्टीवरती पहिले पूर्णपणे सेटल होतो, आणि त्याच्यानंतर तो त्याच्या भातातून हा फटका बाहेर काढत असतो. परंतु या ठिकाणी पहिल्याच चेंडूवरती एवढा देखणा स्ट्रोक, म्हणजे असं वाटतं की आज गुणेश पाटील चांगला फॉर्मात आपल्याला दिसून आला या स्पर्धेमध्ये. चौकारानं आपल्या डावाला त्यांनी सुरुवात केली. या संघाचं अकाउंट त्याने मात्र चौकारानं उघडलं, आणि पहिल्या चेंडूवरती या पावशेल गोलंदाज मिचच्या विरोधात हा चौकार त्याने मात्र त्या ठिकाणी जोडला गेला. त्याचं स्वागत केलं चौकारानं, आणि आता मात्र ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न. मिड ऑन वरती क्षेत्ररक्षक तो चला शॉट मिड विकेटला, आणि तिथे झेल ड्रॉप. ओ माय गॉड, ये क्या हो रहा है भाई. गुणेश पाटीलला जीवनदान देणं म्हणजे कुठेतरी धोक्याची घंटी वाजली जाऊ शकेल, आणि फार मोठी मिस्टेक केली गेली, आणि पहिला जीवनदान मात्र त्या ठिकाणी गुणेश पाटीलला प्राप्त झाला. 5 धावा धाफलक्यावरती लागल्या गेल्या, आणि आमनेपाड्याचे समाजसेवक सोमनाथजी काकडे यांच्याकडून सुद्धा मात्र या संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांनी सुद्धा मात्र या स्पर्धेचे भरपूर कौतुक केलेलं आहे. करण्याचा प्रयत्न, आणि तिथे पाहू शकाल त्या ठिकाणी या पंचांच्या निर्णयाची संदीपने वाट पाहिली नाही, कारण त्याला माहित होतं की चेंडू बॅटमध्ये संपर्क झालेला आहे, आणि यष्टाच्या पाठीमागे विकेट किपरने कुठल्या प्रमाणे चूक केली नाहीये. चांगल्या प्रमाणात झेल पकडला, आणि पहिला धक्का लागला टीम ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाला.
शून्यावरती तो मात्र बाद होऊन माघारी परतला आणि त्याच्यामुळे पाहतो की नवीन फलंदाज आता मात्र राजकुमार पाटील आलाय. गुणेश पाटीलच्या सोबतीला लेफ्टी बॅटर आहे. लेफ्टी अँड राईटी कॉम्बिनेशन. मला अजूनही आठवतं की जेव्हा आपण आमने लोणावळ्याचं क्रिकेट पाहायचो तेव्हा मात्र राजकुमार असा एकमेव खेळाडू होता की तो ओपन कॅटेगरीच्या स्पर्धा खेळायचा. एवढा मोठा अनुभव त्याच्याकडे आहे आणि आजही तो मात्र आपल्या गावासाठी रेग्युलर संघासाठी खेळतोय. एक अभिमानास्पद बाब आहे ती म्हणजे टीम आमनेपाडा संघासाठी. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहतोय बदल करण्याचा प्रयत्न. याचं कारण नवीन फलंदाज लेफ्टी आहे त्याच्यामुळे पाहतो की आता लेफ्टीसाठी डीप मिड विकेटला तुम्हाला खेळाडू पाहायला मिळू शकेल आणि एक लॉंग ऑफ सजवला त्या ठिकाणी गोलंदाज मितनं. समोर पाहिले तर शॉट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर तैनात केलाय. शॉट पॉइंटला एक फिल्डर तैनात केलेला आहे. शॉट थर्डमॅनला तुम्ही एक फिल्डर पाहू शकाल आणि आता मात्र मिड ऑफचा जो फिल्डर आहे तो थोडासा वाईडिश क्षेत्रामध्ये पाहायला मिळतो कारण डीप लॉंग ऑफ मध्ये एक फिल्डर तिथे ठेवण्यात आलेला आहे. ऑन साईडला पाहिलं तर 4 फिल्डर तैनात आहेत. मिड ऑन आहे. शॉट मिड विकेट आणि तो शॉट मिड विकेटचा फिल्डर आता मात्र शॉट स्क्वेअर लेग कडे मात्र थोडासा मात्र त्या ठिकाणी ढकलण्यात आला आणि शॉट फाईन लेग अशी व्यूहरचना मितनं या पहिल्या षटकामध्ये केली. राजकुमार पाटीलसाठी हो इथे मात्र लेट कट करायचं होतं परंतु त्या ठिकाणी लिडिंग आय थिंक बॅटच्या हँडलला चेंडू स्पर्श झाला आणि सॉफ्ट डिस्मिसल. दुसरा धक्का लागत असताना टीम आमनेपाडा संघाला. राजकुमारला स्वप्न सुद्धा नसेल की मी अशा पद्धतीने बाद होईल. पहा रिप्ले मध्ये जे आपण दृश्य पाहिलं एक्झॅक्टली स्क्वेअर कट त्याला करायचं होतं पॉईंटच्या दिशेने मात्र त्याने सिंगल साठी तो प्रयत्न केला असा परंतु चेंडू थोडासा उशिराने आला आणि पॉसिबल बॅटच्या हँडलला लागल्यानंतर गोलंदाज बीतने मात्र तिथे कुठल्या प्रमाणे चूक केली नाही. कॉटन बोर्डच्या माध्यमातून त्या ठिकाणी फलंदाज बाद झाला आणि नवीन फलंदाज मोनिश पाटील आलाय परंतु गोलंदाज इज ऑन हॅट्रिक. या क्वार्टर फायनल मध्ये हॅट्रिक कंप्लीट करेल का? हो पुलर लेत होता खोदून काढण्याचा प्रयत्न मिडन होती चांगलं क्षेत्ररक्षण आणि अखेर पहिल्या चेंडूवरती मात्र त्या ठिकाणी मोनिशनी पहिली धाव कंप्लीट केली गेली आणि सिंगलच्या वतीने संघाची धावसंख्या 30 धावांचा या ठिकाणी पावसाळ 32 धावांचा पाठला करत असताना ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाची धावसंख्या 2 गडी बाद 6 धावा फलक्यावरती पाहायला मिळते. अजून विजयापासून 26 धावा दूर. गुणेश पाटीलच्या बॅटमधून आपण एक चौकार पाहिला एक सिंगल पाहिली 5 धावसंख्येवरती तो खेळतोय. त्याने आतापर्यंत या सामन्यामध्ये फक्त 2 चेंडू फेस केलेले आहेत. कॉन्फिडन्स वाटतोय आज गुणेश पाटील. हो पुन्हा रिवर्सचा फटका. ओ माय गॉड आणि चेंडू मात्र लँडिंग झाला बॅकवर्ड पॉइंटच्या पलीकडे 6 धावांसाठी सिक्सर. आणि फटका खेळल्यानंतर आय थिंक असं वाटलं की गुणेश पाटीलने राजकुमारला इशारा दिलाय की काय की तुम्ही लेफ्टी बॅटर आहात आणि लेफ्टी बॅटरना असा फटका खेळणं गरजेचं आहे जणू का हा त्याचा इशारा असावा. जबरदस्त फटका म्हणजे जी मेहनत पहिल्या 5 चेंडूवरती मितने केली त्या 5 चेंडूची मेहनत मात्र शेवटच्या चेंडूवरती गुणेश पाटीलने पाणी फेडण्याचं कार्य केलं असं म्हणायला हरकत नाहीये. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जरूर 2 गडी गमावले आमनेपाडा संघाने परंतु धाबा चांगल्या प्रमाणे पाहायला मिळत आहेत 12 धाबा म्हणजे आता विजयासाठी 3 षटकांमध्ये आता मात्र 20 धाब्यांची गरज असेल. आणि पाहू शकेल की या सामन्याकडे आता मकरंद स्पोर्ट फुटबॉल संघाचे खेळाडू सुद्धा मात्र अगदी आशाभूत नजरेने पाहत आहेत कारण या 2 पैकी एक संघ मात्र त्यांच्या विरोधात सेमीफायनल मध्ये लढणार आहे. तो संघ उत्तमशेठ पाटील त्यांनी मात्र कालच्या दिवसावरती पूर्णपणे आपलं नाव कोराने आज पाहूया कोणता संघ मात्र सेमीफायनलसाठी पात्र ठरेल. चौदरपाडा की आमनेपाडा परंतु 2 पाड्यांपैकी एक पाडा पुढे जाणार आहे हे मात्र खरं आहे. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 20 धाब्यांची गरज. मोनिश पाटीलचा मी नेहमीच उल्लेख करतोय की या खेळाडूने सुद्धा मात्र कमी काळामध्ये उंच भरारी घेतली
आणि नेहमीच त्याला त्यांचे वडील जे आहेत संतोष पाटील त्यांना मात्र निश्चितपणे मार्गदर्शन देत असतील ज्या अनुषंगानं एवढा चांगला ते खेळ साकारतायत. ओ गुणेश पाटीलची बात वेगळी आहे परंतु मोनिश पाटील हा प्रयत्न का केला म्हणजे त्यांनी सांगितलं की गुणेश खेळू शकतो तर मी का खेळू शकत नाही परंतु यासाठी तुम्हाला मात्र त्या ठिकाणी स्वतःवरती संतुलन ठेवणं गरजेचं आहे. चेंडूवरती लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे मित्रांनो आणि चेंडूचा वेग किती आहे चेंडूची लाईन कोणती आहे याकडे तुम्हाला प्रथमतः मात्र लक्ष केंद्रित करावं लागतो. परंतु इथे डॉट बॉलला सुरुवात केली गोलंदाज हरीशनं. ओ दांडी गोल चुकी केली मोनिश पाटीलनं. इथे तुम्हाला सिंगल धाव घ्यायची होती स्ट्राईक रोटेट तुम्हाला करायची होती. गुणेश पाटील चांगल्या फॉर्मात आहे चांगल्या बॅटनं त्याच्या धावा निघतायत त्याला स्ट्रायकिंग एंडला तुम्हाला घेऊन यायचा होता परंतु इथे मोनिश पाटील फटके केल्याचा प्रयत्न केला आपली विकेट सुद्धा गमावली आणि बॅक टू बॅक दुसरा निर्धार डॉट चेंडू इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय आणि अशा रीतीने जर तुम्ही खेळ साकारला तर इथून सुद्धा मात्र नक्षत्र ज्युनियर चौधरपाडा संघ या ठिकाणी या सामन्यामध्ये शिरकाव करू शकतोय. रिप्ले मध्ये पहा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला क्रॉस बॅटने मात्र त्याला खेळण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि अखेर लेग स्टिक मात्र त्या ठिकाणी उद्ध्वस्त केली. लागणारा हा तिसरा धक्का टीम ग्रीष्म 11 आमनेपाडा संघाला. म्हणजे आता मात्र पाहू शकाल या ठिकाणी टॉपचे 3 फलंदाज स्वस्तात बाद झाले आणि आता मात्र इथून गुणेश पाटील असेल जयेश काकडे असेल संकेत पाटील असेल आता यांच्यावरती मात्र या संघाची जबाबदारी मात्र वाढली गेली. राजकुमारला प्रमोशन एक्झॅक्टली दिलं गेलं परंतु तो सुद्धा मात्र त्या ठिकाणी सबसेल फेल ठरला. त्याच्यानंतर पाहिलं आपण मोनिश पाटीलला मात्र त्या ठिकाणी बढोतरी देण्याचा प्रयत्न संघ नायकाने केला तो सुद्धा मात्र तिथे सबसेल फेल ठरला आणि आता नेहमीप्रमाणे गुणेश आता मात्र त्या ठिकाणी संघर्ष करेल का की इथे गुणेश पाटीलला मात्र या ठिकाणी जयेश चांगली साथ देईल का. येणाऱ्या बॅटरमध्ये महेश सुद्धा मात्र त्यांच्याकडे एक चांगला टेक्निकल बॅट्समन आहे तो सुद्धा मात्र प्रत्येक चेंडूवरती स्ट्राईक रोटेट करू शकतोय परंतु इथे जर जास्त डॉट पर्सेंटेज जर पाहिले आपण किंवा एका दुसरी विकेट जर गोलंदाजाने प्राप्त केली तर मॅच मध्ये रंगत निर्माण होऊ शकते. या बॅटची आतली काढा चेंडू चला ऑन साईडला स्वतः विकेट किपर चेंडू परत पोहोचलाय पहा या ठिकाणी जबरदस्त फिल्डिंगचा नजराणा कारण चौधरपणाकरांना माहिती आहे की इथून आता एक एक धाव वाचवायची आहे कारण आपल्या फलंदाजांनी जास्त मोठी लक्ष मात्र इथे उभारलेली नाहीये आणि त्या छोट्याशा धाबांचा जर आपल्याला संरक्षण करायचं असेल तर मात्र या ठिकाणी जानकी बाजी लावावी लागेल. अजूनही पाहतो की दोन्ही संघाचे जे खेमे आहेत ते सध्या रिलॅक्स आहेत संतुष्ट आहेत कारण अजूनही मात्र या सामन्याचं चित्र स्पष्ट होत नाहीये की कोणत्या संघाचं पहाड जड आहे हे सुद्धा आपण इथून भाकीत करू शकत नाहीये. क्रिकेटचा खेळ आहे अनेक उलटफेर आपण क्रिकेटच्या खेळामध्ये पाहिलेल्या आहेत आणि अनेक वेळा आपण पाहतो की एखादा संघ विजयाच्या दिशेने जात असतो तो मात्र कधी कधी पराभवाच्या छायेत येत असतो आणि पराभवाच्या छायेतून एखादा संघ विजयाकडे वाटचाल करत असतो. हा क्रिकेटचा इतिहास राहिला आजवरचा. संघाची धावसंख्या 13 अजूनही 19 धाब्यांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. फटका चांगला पाला होतो गॅप शोधलाय जणू का एखाद्या सुईमधून जसा आपण धागा होतोय त्या अनुषंगाने फटका खेळला गेला परंतु फिल्डिंगचा नजराणा पहा जबरदस्त फिल्डिंग आपल्या संघासाठी किमान तिथे एक धाव वाचवली आणि वाचवावीच लागेल. एकशे असं वाटलं होतं चेंडू सीमारेषा ओलांडेल परंतु त्याच्यानंतर पाहू शेवटच्या क्षणाला मात्र अगदी सीमारेषे लगत जाऊन तो चेंडू मात्र त्यांनी स्टॉप केला आणि चांगल्या पद्धतीने फेकी केली परंतु दोघांमध्ये चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये चांगला तालमेल पाहिला आणि पाहू शकाल दोघांमध्ये अगदी चांगली कॉलिंग सुद्धा मात्र तिथे पाहायला मिळाली. एकाचं रूपांतर दुहेरीमध्ये केलं दुहेरीचं रूपांतर तिहेरीमध्ये केलं कारण गुणेशला माहिती आहे की प्रत्येक सामना मात्र मोठा फटका खेळून आपण जिंकू शकत नाहीये तर अशा रीतीने सुद्धा जर आपण धाबा जोडल्या गेल्या तरी सुद्धा मात्र हा सामना आपण एक्झॅक्टली जिंकू शकतो आणि त्याच मानसिकतेने आता तो तिथे खेळतोय आणि छोट्या बॅकलिपने तो वापर करतोय. बडे मॅचचे खिलाडी आहे गुणेश पाटील अनेक पावसाळे त्याने सुद्धा पाहिलेले आहेत. भिवंडी तालुक्याच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन तो खेळलेला आहे परंतु इथे जयेश समोर पाहू शकाल परफेक्टली जॉर्कर इनसाइड एज बारची कडा होती हेच पंचाने मात्र तिथे हेरलं आणि त्याच्यामुळे पाहतो की त्या ठिकाणी अजून एक रिस्की सिंगल मात्र पूर्ण गेली. दरम्यान पाहू शकाल या ठिकाणी ज्यांच्या वतीने आम्हाला टॉस विनिंग संघ नायकाला एक्झॅक्टली आपण पाहतो की
शीतपेय देण्यात आलेले आहे. संदीपजी तले यांचा विशेष आभार. आणि पाहू शकाल त्या ठिकाणी आमने लोणार गावचे समाजसेवक संदीपजी तले यांचा शुभागमन होतोय. विनंती असेल की आपण या आपल्या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. तुमचं मनापासून या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. संघाची धावसंख्या एकूण सिंगलच्या वतीने पाहू शकाल 17, अजूनही 15 धाब्यांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत अजूनही आपण जर विचार केला तर 13 चेंडू आणि 15 धाब्यांची गरज. होकण्याचा प्रयत्न, प्रॉपर कनेक्शन आणि चेंडूचा लागते फाईन, कारण कुठला प्रोटेक्शन डीप मध्ये नाहीये आणि चेंडून ओलांडली सीमारेषा. मिळतील या ठिकाणी आमनेपाडा संघाला 4 धावा. वेलकम संदीपजी तल्ले, आपलं या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक आम्ही स्वागत करतोय. आणि मला अजूनही आठवते की संदीप सुद्धा मात्र क्रिकेटच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये उतरायचा आणि आज असं वाटतं की त्यांनी मात्र निवृत्ती घेतली असावी. परंतु त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही सुद्धा कमबॅक करणार आणि पुन्हा आम्ही येणार. वेलकम. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा धावफलकावरती लागला गेला आणि त्या विजयासाठी समीकरण थोडंसं आपल्याला या ठिकाणी छोटंसं दिसतोय फलकावरती, कारण 12 चेंडूचा खेळ येणं बाकी आणि 12 चेंडूमध्ये 11 धाब्यांची गरज. या स्पर्धेमध्ये पाहतो की जर माणवाला जर जीवन जगायचं असेल तर त्यापैकी मूल घटक कोणता असेल तर पाणी. आणि त्यासाठी आम्हाला चांगली सेवा दिलेली आहे लोणारगावचे समाजसेवक गुरुनाथजी चिंदू थळे यांचा मी आयोजकाच्या वतीनं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये पाहू शकाल फक्त आता 11 धाबींची ती गरज आहे. गुणेश पाटील एक चांगली इव्हिनिंग तिथे साकारतोय आणि त्याला चांगली साथ देतोय जयेश काकडे. आणि षटकाला सुरुवात करतोय या ठिकाणी जितेच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळतोय. आज संपल्यानंतर सामना आपण लगेच सेमीफायनलच्या लढतीला सुद्धा सुरुवात करणार आहोत. 4 दिवसांची स्पर्धा आहे. 4 क्वार्टर फायनल या स्पर्धेमध्ये आपण पाहणार आहोत. 2 सेमीफायनल आणि मग सुपर संडे मध्ये सायंकाळच्या 17 मध्ये मेगा फायनल. असा हा शेड्यूल या स्पर्धेचा पाहतोय. तो स्लाइड करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू चाला ऑफस्टिकच्या अगदी बाहेरून भरपूर बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला आणि तिथे मात्र पाहू शकाल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव मात्र खर्च केली गेली. आज दिवसभर आपण जर पाहिलं तर चौधरपाडा संघाच्या खेळाडूंनी चांगला खेळ साकारला, परंतु कुठेतरी जसा आमनेपाडा संघ त्यांच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी उतरला आणि मात्र त्यांची जी लय होती ती मात्र त्या ठिकाणी बिघडवली गेली. कारण आमनेपाडा संघाचा विचार केला तर आपण एक जुना जाणता संघ आहे. त्या संघामध्ये भरपूर अनुभवी खेळाडू आहेत आणि त्याच्यामुळे पाहतो की थोडासा आता मात्र संघ पिछाडीवरती पाहायला मिळतोय. नक्षत्र ज्युनियर हाफ ट्रॅकर लेंथ ऑन सला पिक केलाय, गॅप मध्ये चेंडू चाललाय, मौका भी दिया और चौका भी दिया. झेल किती महत्वपूर्ण असतात पहा मित्रांनो. गुणेश पाटीलला जीवनदान दिलं आणि आता मात्र त्याचा भुर्दंड भोगतोय नक्षत्र चौधरपाडा संघ. आणि इथं सुद्धा संधी होती परंतु दोघांमध्ये कॉलिंग परफेक्ट झाली नाही. मिडविकेटचा खेळाडू आणि स्क्वेअर लेगचा खेळाडू दोघी चेंडूवरती झेपावले गेले. मिडविकेटला असं वाटलं की स्क्वेअर लेगचा फिल्डर तिथे झेल पकडेल आणि स्क्वेअर लेगच्या खेळाडूला असं वाटलं की मिडविकेटचा फिल्डर तो झेल पकडेल आणि तो परत चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून गेला. आणि त्या मात्र पाहू शकला विजयाच्या दिशेने आता मात्र संघ आगेकूच करत असताना आमनेपाडा संघ, कारण चेंडूची संख्या भरपूर आता शिल्लक आहे. 11 चेंडू शिल्लक आणि 11 चेंडू मध्ये फक्त 6 धाब्यांची गरज. एकतर्फा हा सामना क्वार्टर फायनलचा आपल्याला पाहायला मिळाला. आणि आज आपण पाहतो की जास्तीत जास्त सामने एकतर्फीच झाले. कालच्या दिवसामध्ये पाहिले की रफ अँड टफ मॅचेस पाहिले आपण, परंतु आज तसा मात्र खेळ झाला नाहीये.
हरकत नाहीये. ऑन दी राईस फटका केल्याचा प्रयत्न पोर्चुगल समोरच्या दिशेने ड्राईव्ह करायचा होता जयेशला, परंतु चेंडूला थोडीशी उचली जास्त मिळाली आणि त्याच्यामुळे पाहतो की निर्धावाने चेंडूची समाप्ती आपल्याला पाहायला मिळाली. 10 चेंडू चा खेळ अजूनही बाकी 6 धाबींची गरज. गुणेश पाटील जरूर तिथे मात्र आपल्या पार्टनरला कानमंत्र देतोय. गुणेश पाटीलचा मागील वर्षाचा खेळ आणि या वर्षाचा खेळ पाहिला तर भरपूर डिफरन्स आता मात्र आपल्याला त्या खेळामध्ये पाहायला मिळतोय. कारण मागील सत्रामध्ये थोडंसं आउट ऑफ फॉर्म होता, परंतु या सत्रामध्ये प्रत्येक स्पर्धेमध्ये त्याच्या बॅटनं धाबा निघालेले आहेत. चांगला फॉर्म आता आहे. पुन्हा कुटापासून पुन्हा ऑन साइडला हुक केला आणि चेंडू चाललाय लॉंग लेगच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. जय श्रीराम. 2 पावलं दूर आता विजयापासून, सेमी फायनल मध्ये प्रवेश करण्यापासून. आणि आता मात्र पाहू शकाल की या स्पर्धेतून आता मात्र जो आनंद आहे तो आता मात्र आमनेपाडा गावापर्यंत मात्र त्या ठिकाणी त्याचा सुगंध आता मात्र दरवलत असेल. कारण आपल्या गावाच्या मुलांनी चांगला खेळ साकारलाय. शिवशक्ती लोणाड संघाच्या स्पर्धेमध्ये, आई कालूबाई चषकामध्ये. आणि आता मात्र पाहू शकाल प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आता मात्र हास्याचे फवारे आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण धाबांची मात्र इथे बरोबरी झाली गेली आणि आता मात्र विजयासाठी फक्त एका धाबेची गरज. म्हणजे किमान आता इथून या स्पर्धेतून ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघ एक ट्रॉफी आपल्या गावामध्ये थाटामाटानं घेऊन जाणार आहेत, त्यात काही शंका नाहीये. परंतु ती कितव्या क्रमांकाची असेल त्याचा रिझल्ट अजूनही बाकी आहे. पुन्हा हुक केला, शॉट फायलीकडे चेंडू चालला, मिस्टेक घडली गेली आणि ही धाव कंप्लीट. आणि अशा रीतीने या स्पर्धेमध्ये दुसरा संघ ठरलाय ज्या संघाने सेमी फायनल मध्ये प्रवेश केलाय आणि त्या संघाचं नाव आहे संतोषजी काकडे साहेबांचा संघ, अर्थात ग्रीष्मा 11 आमनेपाडा. कॉंग्रॅच्युलेशन्स. मॅच समरी तुमच्या स्क्रीन समोर. पहिल्या इनिंग मध्ये 31 धावा जोडल्या गेल्या आणि त्या ठिकाणी 32 धावांचा पाठलाग करत असताना या ठिकाणी पाहू शकाल हा सामना 1-3 ओव्हरमध्येच मात्र या ठिकाणी जिंकलेला आहे. आणि या सामन्यातील देऊया आपण सामनावीर पुरस्कार, ज्याने या पहिल्या षटकामध्ये चांगले संकेत दिले आणि तो खेळाडू आहे मिस्टर संकेत पाटील. चला संकेत पाटील आपण यायचं आहे पारितोषिक घेण्यासाठी आणि आपण लगेच सेमीफायनलच्या लढतीची मात्र या ठिकाणी नाणेफेकी सुद्धा करणार आहोत. परंतु संकेतनं मात्र या ठिकाणी हा पारितोषिक मात्र डेडिकेट केलेला आहे यश पाटीलला. चला कॅप्टन लगेच पाठवा संकेत पाटील आपण. चला यश पाटीलच कॅप्टन आहेत, नो प्रॉब्लेम. आज यशला यश प्राप्त झालं असं म्हणावं लागेल, कारण त्याच्या कॅप्टनशिप मध्ये असोसिएशनच्या अंतर्गत पहिल्यांदा संघ टॉप 4 मध्ये पोहोचतोय. ही एक अभिमानास्पद बाब आहे. मी संदीपजी थळे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण जे पारितोषिक आहे ते आपण या ठिकाणी वितरित करा. सुंदर ट्रॉफी, एनर्जी ड्रिंक आणि स्वीट बॉक्स प्रत्येक खेळाडूला आपण या ठिकाणी एका सामनावीरासाठी तब्बल 3-3 पारितोषिक देतोय. ट्रॉफी त्यांच्या सुखेची शोभा वाढवेल, एनर्जी ड्रिंक त्यांची फिटनेसची मात्र त्या ठिकाणी थोडीशी मात्र काळजी करेल आणि स्वीट बॉक्स म्हणजे आपल्या संघामध्ये थोडासा गोडवा निर्माण करेल.